नमस्कार विद्यार्थी मित्रो, जेएसएससी अकॅडमी नांदेड मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी चं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 1.1 हे अभ्यासणार आहोत। त्यामधलं पहिलं हे गणित 3a + 5b = 26 and second equation 1a + 5b = 22। पहा आता हे इक्वेशन दिलेलं आहे, हे सुरुवातीला आपण लिहून घेऊ। ओके, सोल्युशन्स 3a + 5b = 26। त्यानंतर a + 5b = 22। पहा हे असं लिहून घ्यायचं असते। त्यानंतर या समीकरणाला 1 नंबर आणि 2 नंबर द्यायचा। 3a + 5b = 26, याला आपण 1 नंबर देऊ। असं रोमन नंबर्स मध्ये 1 नंबर द्यायचा। दुसरे इक्वेशन आहे a + 5b = 22, याला नंबर आपण 2 नंबर देऊ। पहा आता इथे थोडंसं ऑब्झर्वेशन करा, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे। ओके, इथं 5b आहे, इथं पण 5b आहे। मग आता आपल्याला काय करावं लागेल? आता याची ऍडिंग करायचं म्हटलं तर जमणार नाही, या दोघांना कॅन्सल करावं लागेल। यासाठी आपल्याला या इक्वेशनचं सबट्रॅक्शन करून घ्यायचं आहे। ओके, मग इथं असं एक वाक्य लिहावं लागेल, सबट्रॅक्टिंग इक्वेशन इक्वेशन याचा अर्थ काय होतो? इक्वेशन 1 फ्रॉम 2। ओके, आता पहा मोठ्या समीकरणामधून छोटं समीकरण मायनस करायचं। मग आता इथं लिहायचं मोठं समीकरण 3a + 5b = 26। त्यानंतर हे दुसरं समीकरण a + 5b = 22। ओके, आपण याचं आता काय करतोय? सबट्रॅक्टिंग करतोय। ओके, सबट्रॅक्टिंग म्हणल्यानंतर काय होते? इथं ह्या समीकरणाचे साइन्स चेंज होतात। इथं प्लस आहे तर मायनस होते। हे मायनस केल्यानंतर अशा प्रकारे याला गोल करायचं, म्हणजे आठवणीत राहते। इथं प्लस आहे, याला इथं मायनस करायचं आणि असं गोल करायचं। इथं प्लस आहे तर या ठिकाणी असं मायनस करायचं आणि गोल करायचं। मित्रो पहा आता याचं साइन चेंज झालं, हे 5b आणि हे 5b। ओके, हे प्लस b 5b आहे आणि हे मायनस 5b झाले, हे कॅन्सल झालेले आहे। ओके, हे 3, या 3 मधून हा 1b गेला, 3a मधून हा 1a गेला, तर इथं राहिले 2a। ओके, त्यानंतर आता इथं 26 मधून 22 गेले, 26 मधून 22 गेले, 4 राहिलेले आहेत। ओके, मग आता या ठिकाणी हे यांच्यामध्ये या 2a मध्ये काय, या 2 आणि a मध्ये काय गुणाकाराचं साइन आहे। ओके, मग आता काय करायचं? हे a जशाला तसं लिहायचं, हे 4। ओके, बरोबर चिन्हाच्या इकडे हे 2 गेल्यानंतर काय होतात? भागाकारात येतात। मग बे 1 बे, बे 2 4, मग a ची किंमत किती आली? 2 आली। हे अशा पद्धतीने a ची किंमत निघालेली आहे। मग आता काय करायचं? हे a ची किंमत काय करायचं? समीकरण 1 मध्ये आता आपण पुट करू। पुट म्हणायचं या ठिकाणी असं लिहायचं, पुट a बरोबर, ओके, a बरोबर 2 ही समीकरण, पुट a बरोबर 2 इन इक्वेशन 1। ओके, 1 मध्ये ही किंमत आपल्याला पुट करायची आहे। पहा एक इक्वेशन कोणतं आहे? 3a + 5b = 26। हे अशा प्रकारचं इक्वेशन झालेलं आहे। a ची किंमत 2 आहे, मग इथं 3a ची किंमत 2 आहे, त्यानंतर अधिक हे 5b बरोबर हे 26। ओके, मग आता हे 3 2 6 अधिक 5b बरोबर हे 26। मित्रो आता लक्ष द्या, हे इकडे प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस होईल। हे डिजिट आहे, हे 6 आहे, प्लस मध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर काय होती? मायनस होती। हे 5b बरोबर हे 26, हे 6 प्लस तिकडे जातील 6। ओके, अशा पद्धतीने 5b बरोबर 26 मधून 6 गेले, 20 राहिले। ओके, आता इथे लक्ष द्या, हे 5 गुणिले b आहे, याचा अर्थ 5b म्हणजे काय? 5 गुणिले b आहे। मग या b ला आपण काय करू? असं बाहेर काढायचं। ओके, हे 5 आहे, ते इकडे असे भागाकारात आले, 5 × 5 पाऊण चौक 20, मग b ची किंमत किती आली? 4 आली। ओके, मग आता हे आपण a ची आणि b ची किंमती काढलेली आहे। मग खाली एक शेवटचं विधान लिहायचं। ओके, शेवटचं विधान लिहायचं असं, a इथं थोडंसं असं जागेअभावी आपण इथं लिहू, a, b बरोबर a ची किंमत कोणती आहे? 2 आहे, त्यानंतर b ची किंमत 4 आहे, इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन। हा मित्रो, आता 1.1 मधलं हे दुसरे उदाहरण आहे।
हे दुसरे उदाहरण x अधिक 7y बरोबर 10. त्यानंतर 3x वजा 2y बरोबर 7. हे अशी ही इक्वेशन आहे. मग सुरुवातीला आपण काय करू, सोल्युशन असं लिहायचं. त्यानंतर x अधिक 7y बरोबर 10 हे असे इक्वेशन सोल्युशन मध्ये उत्तरामध्ये लिहून घ्यायचं उत्तरपत्रिकेवर आपल्या वहीमध्ये. त्यानंतर 3x वजा 2y बरोबर 7 हे असे इक्वेशन लिहून गेल्यानंतर या समीकरणाला 1 नंबर आणि 2 नंबर द्यायचे. आता सुरुवातीला एक इक्वेशन लिहायचं. x अधिक 7y बरोबर 10 याला काय करा, असा रोमन नंबर्स मध्ये 1 नंबर द्या. त्यानंतर दुसरे इक्वेशन लिहायचं. 3x वजा 2y बरोबर 7. ओके, याला नंबर 2 नंबर द्या. ओके, त्यानंतर आता बघा या दोन्ही ऑब्झर्वेशन करायचे या समीकरणाचे. इथं 7 आहे, ओके, प्लस 7y आहे, इथं मायनस 2y आहे. ओके, मग आता आपल्याला काय करावं लागेल, इथं प्लस आहे इथं मायनस आहे. मग आता याला काय करायचं, समीकरण 1 ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे दोघांचा कोएफिशियंट समान होतो. आता 7 ला कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणायचं आणि 2y ला कितीने गुणायचं, 7 ने गुणायचं. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, इथं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 पा समीकरण 1 ला 2 ने गुणून अँड इथं द्यायचं कंटिन्यू अँड इक्वेशन 2 बाय 7 हे अशा पद्धतीनं वाक्य लिहायचं. मग आता मित्रांनो समीकरण 1 ला आपण कितीने गुणतोय, समीकरण 1 ला 2 ने गुणतोय. ओके, मग या ठिकाणी असं 2 लिहायचं. ओके, त्यानंतर मग काय होईल, हे ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. ओके, x अधिक 7y बरोबर 10 हे समीकरण आहे. मग आता याला गुणल्यानंतर काय होईल, 2x या दोन कंसाच्या बाहेर आहे, या 2 ने या सगळ्या समीकरणातला गुणून घ्यायचं कंसातल्या सगळ्या संख्यांना. ओके, 2x अधिक बरोबर 2 त्यानंतर 10 20 हे झालं पूर्ण. आता गुणणं. आता याला काय करायचं, याला 3 नंबर द्यायचं. हे इक्वेशन 3 नंबरचं झालेलं आहे. ओके, त्यानंतर आता हे दुसरं समीकरण आहे. आता याला कितीने गुणावं लागेल आपल्याला, 7 ने गुणायचं. ओके, म्हणून इथं काय करू आपण, 7 नंबर लिहायचं आणि याला ब्रॅकेट मध्ये ठेवायचं. 3x वजा 2y बरोबर 7. ओके, अशा पद्धतीने इथं 7 लिहिलं. मग आता काय होईल या ठिकाणी बघा, 7 त्रिक 21 x वजा 7 दोन्ही 14 y बरोबर 7 7 49. ओके, हे किती नंबरचं समीकरण झालं. आता बघा हे 2 आणि याला एक 3 नंबर दिला. आता याला आपल्याला किती नंबर द्यावा लागेल, 4. अशा पद्धतीने याला रोमन नंबर्सच वापरायचं. म्हणजे रोमन नंबर मध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे इक्वेशन, रोमन नंबर मध्ये त्याला नंबरिंग करायची. आता पहा दोन्ही समीकरणाच्या कोएफिशियंट x आणि y, x चा आणि ह्या y चा दोघांचा समान कोएफिशियंट झालेला आहे. इथं प्लस आहे इथं मायनस आहे. ओके, मग आता याची काय करावं लागेल आपल्याला, ऍडिंग करून घ्यायची. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. पहा मित्र, समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची आपल्याला काय करायचं, ऍडिंग करायचं. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. आता 3 and 4 हे 3 नंबरचे इक्वेशन इथं लिहून घ्या. काय आहे इक्वेशन, 2x अधिक 14y ओके बरोबर 20. त्यानंतर हे 4 नंबरचे इक्वेशन 21x वजा 14y बरोबर 49 हे अशा पद्धतीने. ओके, यांची काय करतो आपण, ऍडिंग करतोय. ऍडिंग म्हटल्यानंतर साइन चेंज होत नाही, लक्षात ठेवा. मायनस केल्यानंतर साइन चेंज होत असतात. पहा आता मग हे काय झाले, मायनस कॅन्सल झाले, प्लस मायनस. मग आता इथं 21 आणि हे 2 हे 2x आणि 21x किती झालेले आहेत, 22 23x झालेले आहेत. ओके, त्यानंतर इथं इक्वल टू ला इक्वल टू, त्याच्यानंतर हे 9 4 आणि 2 6 लक्षात अशा पद्धतीने. ओके, तर पहा 21 आणि 2 22 23 होतात, 23x लक्षात. पहा मग आता काय करायचं, हे x बरोबर 69 भागिले 23 काय होतील, अशा पद्धतीने भागाकारात येतात लक्षात. मग काय होईल या ठिकाणी, 23 एक 23 23 त्रिक 69. मग इथं x ची किंमत किती आली, बरोबर x बरोबर 3 ही किंमत आलेली आहे. ओके, मग आता आपल्याला x ची किंमत 3 मिळाली. आता आपल्याला पुढची किंमत काय करायचं, y ची किंमत आपल्याला काढायची आहे. ओके, मग आता काय करायचं या ठिकाणी, पुट म्हणायचं. पुट x बरोबर 3 इन इक्वेशन
इक्वेशन 1 एक नंबरच्या समीकरणामध्ये आपण त्याच्यातल्या कोणत्याही एका समीकरणामध्ये किंमत ठेवायची. मग काय करू आपण, एक नंबरचं समीकरण आहे आपलं. ओके, पहा ते समीकरण x अधिक 7y बरोबर 10 हे एक नंबरचं इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण ही x बरोबरची 3 किंमत ठेवायची. 3 अधिक 7y बरोबर 10. मित्रांनो लक्ष द्या, आता हे 7y बरोबर 10 हे 3 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर हे -3 होतील. ओके, 7y बरोबर आता 10 मधून 3 गेले 7 राहिले. y बरोबर 7 भागिले 7. y ची किंमत किती आली मग 7 1 7 7 1 7 1 ही किंमत आलेली आहे. ओके, मग आता x ची किंमत आपली निघाली x बरोबर 3, y ची किंमत निघाली 1 निघाली, y बरोबर 1. मग इथे लिहून टाकायचं. ओके, काय लिहिसाल x, y बरोबर x ची किंमत 3 आहे आणि y ची किंमत 1 आहे इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. पहा मित्रो, आता हे 3 नंबरचं प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं हे तिसरं उदाहरण आहे. पहा 2x, पहा दिलेलं गणित अगोदर सोल्युशन मध्ये लिहून घ्यायचं. 2x - 3y बरोबर 9. त्यानंतर 2x अधिक y बरोबर 13. हे अशा पद्धतीने इक्वेशन लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं, याला 1 नंबर आणि 2 नंबर द्यायचे. ओके, 2x - 3y बरोबर 9. याला नंबर 1 नंबर देऊ आपण. त्यानंतर दुसरे इक्वेशन कोणतं, 2x अधिक y बरोबर 13. याला नंबर 2 नंबर द्यायचा. ओके, अशा पद्धतीने. आता मित्रांनो लक्ष द्या, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. ओके, याचा कोएफिशियंट 3 आहे -3, याचा प्लस आहे पण 1 आहे. मग आपल्याला काय करायचं, याचा 3 कोएफिशियंट आणायचा आहे. मग समीकरण 2 ला 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके, मग इथं म्हणायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन, किंवा मग असं करा, आता याचा कोएफिशियंट 2 आहे, याचाही कोएफिशियंट 2 आहे. ओके, मग आता याला आपण जर करता मायनस केलं, ओके, याला जर आपल्याला मायनस करायचं असेल तर या संख्येला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करून घ्यावं लागेल. ओके, मग अगोदर काय म्हणू आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके, मोठ्या समीकरणामधून छोटं समीकरण मायनस करून घ्यायचं, म्हणून 2 फ्रॉम 1. ओके, मग अशा पद्धतीने आता हे लिहा, 2x अधिक y बरोबर 13. त्याच्यानंतर 2x वजा 3y बरोबर 9. काय करतोय आपण, सबट्रॅक्टिंग करतोय. मग आता इथं बघा, हे प्लस आहे या ठिकाणी मायनस झालं, इथं मायनस आहे प्लस झालं, इथं प्लस आहे मायनस झालेलं आहे. मग आता हे 2x समान आरक्षात प्लस मायनस आहेत, कॅन्सल झाले. मग आता या ठिकाणी हे 3y आहे, 3 आणि हे कितलं 1y, ही झाले 4y. ओके, बरोबर. आता 13 मधून 9 गेले, 13 मधून 9 गेले 4 राहिलेले आहे. ओके, म्हणून y बरोबर 4/4. ओके, हे 4 कॅन्सल, 4 1 4 4 1 4. y ची किंमत किती आली, 1 आलेली आहे. आता काय करायचं, आता पुट म्हणायचं. पुट y बरोबर 1, पुट y बरोबर 1. आरक्षात y बरोबर 1 ही किंमत काय करायचं, समीकरण. ओके, पुट y = 1 इन इक्वेशन 1. ओके, 1 एकामध्ये आपण ही किंमत ठेवायची. एक नंबरचं समीकरण कोणतं आहे आपलं, 2x वजा 3y बरोबर 9. ओके, मग आता पहा, हे दिलेलं समीकरण आहे. ओके, 2x ला 2x वजा 3, y ची किंमत 1 आहे, म्हणून 1 गुणिले 1 बरोबर 9. ओके, म्हणून 2x वजा 3 1 3 बरोबर 9. त्यानंतर 2x ला 2x, ओके, बरोबर हे 9, हे बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यानंतर मायनस आहे, तिकडे होऊन काय होतील, +3 होतील. मग आता काय होईल या ठिकाणी, हे 2x ला 2x, आता 9 आणि 3 किती होतील, 12. ओके, मग आता x बरोबर 12, हे 2 आहे, इकडे गेल्यानंतर भागाकारात जातील, 2 1 2 2 सकम 12. x ची किंमत किती आली, 6 आलेली आहे. आता बघा, दोन्ही किमती निघाल्यात आपल्या, y ची किंमत 1 आली, x ची किंमत 6 आलेली आहे. म्हणून इथं शेवटचं विधान लिहिणं फार महत्त्वाचं आहे. x, y बरोबर पहिली x ची किंमत 6 आहे, दुसरी y ची किंमत 1 आहे, असा ब्रॅकेट करायचा. इज द सोल्युशन
ऑफ इक्वेशन हे वाक्य लिहिणं फार आवश्यक आहे, म्हणून हे वाक्य आपण लिहिलं पाहिजे. याला मार्क असतो अर्धा. पहा मित्र, आता 1.1 मधलं हे चौथं गणित आहे. आता हे दिलेलं गणित पहा, इक्वेशन 5m - 3n = 90 आणि दुसरं इक्वेशन m - 6n = -7. आता काय करायचं, सुरुवातीला हे गणित अगोदर लिहून घ्यायचं. हळूहळू आपण प्रॅक्टिस, हे तुम्ही एक एक उदाहरण आहे मी जे सोडून दाखवलेलं ते वारंवार तुम्ही पहा आणि पाहिल्यामुळे काय होईल, त्याचा सराव होईल आपल्याला. सुरुवातीला हे गणित लिहायचं आपल्याला 5m - 3n बरोबर 19. ओके, त्यानंतर m - 6n = -7. आता मग काय होईल या ठिकाणी, आता तसंच. ओके, याला काय करायचं, इक्वेशन लिहायचं, त्याला 1 नंबर द्यायचा. ओके, 5m - 3n बरोबर 19. याला नंबर काय करू आपण, 1 नंबर देऊ. त्यानंतर दुसरं m - 6n बरोबर -7. याला नंबर आपल्याला 2 नंबर द्यायचा. पहा आता मित्र, दोन्ही संख्या ऑब्झर्वेशन करा. या इक्वेशन मध्ये मायनस आहे, याच्यामध्ये सुद्धा मायनस आहे. ओके, आणि इथं हे साइन कोणता आहे, हे सुद्धा मायनस आहे. आता बघा, लक्ष द्या. मग आपल्याला काय करायचं, आता याचा कोएफिशिएंट 5 आहे, या m चा कोएफिशिएंट 1 आहे. एक तर याचा कोएफिशिएंट 5 करा, किंवा इक्वेशन 3 ला आरक्षात 3 ला 2 न गुणलं तर याचा कोएफिशिएंट समान येतो. बरोबर आहे. मग आपल्याला कोणतं सोपं जाते हे आपण विचार करायचा. ओके, मग आता पहा, या 3 ला आणि या 6 ला बरोबर आहे, हे दोन्ही आहे. याला जर करता 2 न गुणलं तर 3 दोन्ही 6 होते. बरोबर आहे. मग आपल्याला जर करता या इक्वेशनला 5 न गुणलं तर याचाही कोएफिशिएंट आणि याचा कोएफिशिएंट समान होतो. बरोबर आहे का. म्हणून आपण काय करू, आपल्याला जे सोपं वाटते ते आपण करू. बरोबर आहे. तर समीकरणात इथं 6 आहे, इथं किती आहे, 3 आहे. म्हणून या समीकरणाला आपण काय करू, 2 न गुणून घेऊ. ओके, तर मग म्हणायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. ओके, समीकरण 2 ला समीकरण 1 ला 2 ने गुणून. ओके, मग 2 ना आपण गुणतोय म्हणून याला ब्रॅकेट ठेवला. हे लिहायचं किंवा न लिहायचं किंवा डायरेक्ट आपण म्हणलं तरी चालते, काय हरकत नाही. ओके, 5m - 3n बरोबर 19. ओके, मग आता दिलेलं समीकरण असं आहे, मल्टिप्लाय 2 ने केल्यानंतर आता हे 3 नंबरचं समीकरण तयार होते. 5 दोन्ही 10m वजा त्यानंतर 3 दोन्ही 6n बरोबर 19 दोन्ही 38. ओके, हे अशा प्रकारचं समीकरण आलेलं आहे. मग याला नंबर आपण 3 नंबरचं समीकरण देऊ. पहा, हे 3 नंबरचं समीकरण झालं. मग आता लक्ष द्या, आता दोघांचा कोएफिशिएंट समान झालेला आहे. हे मोठं समीकरण झालं. ओके, मग आता आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्टिंग म्हणायचं. ओके, समीकरण. ओके, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 2. ओके, कारण आपण 1 ला गुणलेला आहे. मग आता 3 नंबरचं इक्वेशन आहे. ओके, 10m - 6n बरोबर 38. त्याच्यानंतर मग दुसरं 2 नंबरचं समीकरण कोणतं आहे, हे 2 नंबरचं m - 6n बरोबर -7. ओके, अशा पद्धतीने काय करतोय आपण, सबट्रॅक्टिंग. म्हणून इथं प्लस आहे, मायनस, इथं मायनस आहे, प्लस, इथं मायनस आहे, प्लस करून घ्यायचं. ओके, साइन चेंज करायचं आणि असं गोल करायचं. आता हे प्लस मायनस झाले, कॅन्सल. ओके, मग आता इथं हे 10 आणि इथलं 1m आलं लक्षात. हे 10m आणि इथला हा 1m. मग आता लक्ष द्या, इकडं 10 मधून हा 1m गेला. ओके, किती राहते, 9m राहील. 9m हे इक्वल टू, आता लक्ष द्या, 37 मधून 37, आता हे या ठिकाणी इथं प्लस आहे, इथे प्लस आहे. ओके, मग या दोघांची काय होईल, बेरीज होईल. 7 7 14, 15 ला 5, हाताला 1 4 45. ओके, मग या ठिकाणी 9m बरोबर 45 आलेला आहे. ओके, मग आता काय करायचं, मग 9m बरोबर 45. ओके, मग आता m ची किंमत आपल्याला काढायची आहे. 45 भागिले 9. ओके, 9 1 9, 9 5 45. मग m ची किंमत किती आली, 5 आलेली आहे. ही m ची किंमत 5 आली. मग आता काय करायचं, पुट म्हणायचं. पुट m बरोबर 5 इन इक्वेशन
इक्वेशन 1 एक मध्ये आपण ठेवू ही 5 किंमत. ओके, 1 इक्वेशन कोणतं आहे आपलं? हे आहे 5m वजा 3n बरोबर 19. हे समीकरण आहे. m ची किंमत आपल्याला 5 ठेवायची आहे. ओके, ज्या ठिकाणी m आहे त्या ठिकाणी 5 ठेवायचं. ओके, हे 5 वजा 3n बरोबर 19. आलं लक्षात? मग 5 5 25 वजा 3n बरोबर 19. आलं लक्षात? मग आता काय होईल या ठिकाणी? हे वजा 3n ला 3n, त्यानंतर हे 19, हे 25 बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस होतील, कारण इकडे प्लस आहे. मग आता काय होईल या ठिकाणी बघा, वजा 3n बरोबर आता 19 मधून तर 25 जाऊ शकत नाही, मग 25 मधून 19 काढायचे. आलं लक्षात? आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. मग 25 मधून 19 गेले किती राहतात? 6 राहतात. पण 6 कोणते राहतात? मायनस राहतात. ओके, म्हणून हे मायनस संख्या आहे, हे मायनस संख्या आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे मायनस आहे, इकडे आहे. हे दोन्ही काय होतील? म्हणजे इकडलं कटल आणि इकडलं सुद्धा कटेल. राहिलं काय? 3n बरोबर 6, म्हणून n बरोबर 6 भागिले हे 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6. मग n ची किंमत किती आली? 2 आलेली आहे. ओके, आणि शेवटचं विधान आपलं काय आहे? xy च्या किमती लिहिणं. ओके, अर्थात m आणि n च्या ह्या किमती लिहून टाकायच्या. बरोबर, काय येते? m ची किंमत किती आली होती आपली? 5 आली होती, आणि n ची किंमत किती? 2 आली होती. अशा पद्धतीनं इफ द सोल्युशन ऑफ इक्वेशन, अशा प्रकारे मित्र प्रॅक्टिस सेट 1.1 मधले हे 4 गणित झालेले आहेत. राहिलेले 4 गणित आपण भाग 2 मध्ये पाहू. हे झाले भाग 1 चे, आणि उद्याच्या आपण व्हिडिओ मध्ये भाग 2 मध्ये ही राहिलेली 4 गणिते टाकू. एकूण गणिते 8 आहेत. जय हिंद.